भुजबळ फडणवीसांची जवळीक वाढली? आधी एकत्र प्रवास, नंतर कौतुक सोहळा. दादांनी डावलले, भुजबळांचे सूर बदलले. सकाळपासून तमाशा चालू होता. देवेंद्र फडणवीस काही बोलले नाही आणि संध्याकाळी सांगतात की कुणाच्याही घरावर जाण्यासाठी भाजपचं समर्थन नाही. मग सकाळपासून काय झोपला होतात काय हो तुम्ही? मला जे काय कळलं, मुख्यमंत्र्यांनी माझा प्रवेश मंत्रिमंडळात असावा यासाठी आग्रह धरला होता आणि निश्चित ते मी कन्फर्म करून घेतलेलं आहे. ऐकलत? हे 2 वर्षात भुजबळांचे बदललेले सूर. महाराष्ट्र सध्या बदलले भुजबळ अनुभवतो. कारण महायुतीचं सरकार स्थापन झालं, मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र यात अजितदादांनी छगन भुजबळांना डावललं आणि भुजबळांचे सूरच बदलले. एकेकाळचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या देवेंद्र फडणवीसांवर टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या भुजबळांचे सूर चांगलेच बदलले. मंत्रिमंडळातून डावलल्यामुळे नाराज भुजबळांनी जाहीर मेळाव्यातून अजितदादांवर टीका केली. त्याच वेळी फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव केला. एवढंच नव्हे तर सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या कार्यक्रमाला भुजबळांनी थेट फडणवीसांच्या गाडीतून प्रवास केला. त्यामुळे त्यांच्या जवळीकीच्या चर्चेला आणखीन बळ मिळालंय. हे कमी होतं की काय? याच कार्यक्रमाच्या मंचावर भुजबळ आणि फडणवीसांनी एकमेकांचं तोंड भरून कौतुक केलंय. देवेंद्रजी, सावित्रीबाईंचंच काम पुढे आपण नेत आहात हे लक्षात ठेवा. म्हणून सगळ्यांच्या वतीनं आपल्याला धन्यवाद. आणि तुमच्या नेतृत्वाखाली हे सगळं काम जरूर उभं राहील. आणि मी एवढंच सांगेन, वाकिफ कहा जमाना हमारे उड़ान से, वो और थे जो हार गए आसमान से. मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल, मगर लोग आते गए कारवा बनता गया. तुमचं याकरता अभिनंदन करेन की तुम्ही हे ओळखलं की या ठिकाणी प्रेरणास्थळी तयार झाली पाहिजे आणि त्याची सुरुवात तुम्ही केली. वरवर मंत्रिपदाचं कारण दिसत असलं तरी फडणवीस आणि भुजबळांची जवळीक वर्षभरापूर्वीच वाढल्याचं दिसतंय. मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान मनोज जरांगेंनी फडणवीस आणि भुजबळांना टार्गेट केलं होतं. फडणवीसांनी जरांगेंच्या विरोधात कायमच मौन बाळगलेलं असताना भुजबळांनी मात्र जरांगेंवर तोडीस तोड उत्तर देत टीका केली. एवढंच नव्हे तर ओबीसी आंदोलनाला बळ देण्यासाठी भुजबळ मैदानात उतरले. त्यांनी ओबीसीच्या मुद्द्यावर सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीसांचीही भेट घेतली होती. त्यामुळे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळ आणि भाजपमध्ये छुपी युतीच असल्याची चर्चा त्यावेळेस रंगली होती. त्यामुळेच की काय महायुतीची सत्ता आल्यानंतर फडणवीस भुजबळांच्या मंत्रिपदासाठी आग्रही होते, अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. फुलेंचा विचार आणि कार्य पुढे नेण्याचं श्रेय भुजबळ हे नेहमीच शरद पवारांना देत आले. मात्र नायगावच्या कार्यक्रमात पहिल्यांदाच भुजबळांनी जाहीरपणे सावित्रीबाई फुलेंच्या विचारांचा वारसा फडणवीस चालवत असल्याचं सांगत त्यांचं कौतुक केलं. तर क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या स्मारकाच्या कामाला गती भुजबळांमुळेच मिळाल्याचं सांगत फडणवीसांनी देखील भुजबळांना बळ देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जाहीर कार्यक्रमात रंगलेला फडणवीस भुजबळांकडून एकमेकांचा हा केवळ कौतुक सोहळा होता की ही भुजबळांच्या पक्षांतराची नांदी, याबाबत आता राजकीय विश्वात जोरदार चर्चा सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.